शिवराज तेरा जीवन स्वयं ही काव्य है। कोई भी बन जाए कवि, ये सहज संभाव्य है। परम आदरणीय शिव शंभू योगी संभाजीराव भिडे गुरुजी आणि सळसळत्या तारुण्याचे तुम्ही सर्व शिव शंभू भक्त युवा जन हो। तुमच्या या दुर्ग भ्रमणामध्ये मी तुमच्या समोर एका विषयाबद्दल माझं मनोगत मांडावं अशी आज्ञा भिडे गुरुजींनी मला केली आहे। तो विषय आहे शिवछत्रपतींचे भव्य जीवन आणि भावजीवन। खरं तर हा विषय तास सव्वा तास मांडण्याचा आहे, पण काही कारणानं मला समक्ष तिथं येता येत नाही आणि एवढा विस्तृत आणि व्यापक विषय मांडता येत नाही, आणि म्हणून नव्या तंत्रज्ञानाचं सहाय्य घेऊन थोडक्यात ईशद दर्शन या विषयाचं मी आपणासमोर घडवणार आहे। विषय आहे शिवछत्रपतींचं भव्य जीवन आणि भावजीवन। भव्य जीवन म्हणजे काय? अलौकिक, दिव्य, विलक्षण, पाहणाऱ्याचा डोळे दिपविल आणि मन आदरानं लवेल, डोळे विस्फारतील अशा प्रकारचा पराक्रम शिवछत्रपतींनी केला, त्याला म्हणायचं भव्य जीवन। भव्य जीवन हे बहिर्मुख असतं, तर भावजीवन हे अंतर्मुख असतं। भव्य जीवन हे महामानवाचं असतं, पण भावजीवन त्या महामानवामध्येच लपलेल्या मानवाचं असतं। मानवाचं जीवन, भावजीवन म्हणजे नात्या गोत्यांची कहाणी। आपण कुणाचे तरी पुत्र असतो, कुणाचा तरी पती असतो, कुणाचा तरी पिता असतो, कुणाचा तरी बंधू असतो। अशा प्रकारची जी नाती गोती असतात त्या सगळ्यांना म्हणायचं भावजीवन। आणि महापुरुषांच्या बाबतीत असं घडतं, जे शिवछत्रपतींच्या बाबतीत घडलं, की समष्टीच्या भल्यासाठी भव्य जीवनाच्या अवकाशात गरुड झेप घेत असताना, महामानव म्हणून विलक्षण सामर्थ्य प्रकट करत असताना, मानव म्हणून स्वतःच्या घरट्यामधली जी नात्या गोत्यांची ऊब असते ती संपवावी लागते, किमान थांबवावी लागते, किमान तिच्याकडे दुर्लक्ष करावं लागतं, पण याला काहीही इलाज नसतो। इतिहासाचे प्रवाह उलटून टाकायचे असतील तर भव्य जीवन हे महामानवाला जगावंच लागतं, आणि जे त्याचं भावजीवन असतं त्याच्याकडं कळत न कळत दुर्लक्ष करावं लागतं। मग शिवछत्रपतींचं भव्य जीवन कसं आहे आणि शिवछत्रपतींचं भावजीवन कसं आहे, आणि या भावजीवनाचाही अनुभव घेताना, भावजीवनही सहन करताना शिवछत्रपतींनी नेमका आदर्श कुणाचा ठेवला होता हे आपण क्रमाक्रमानं पाहत जाऊ। तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी महाराज ही जरी ऐतिहासिक तुमच्या माझ्यासारखी व्यक्ती असली तरी आपण तिला गीतोक्त विभूती मानतो, आणि तुम्ही मी सगळेजण सहजपणे म्हणतो की शिवाजी महाराज हा शंकराचा, शिवशंकराचा, महादेवाचा अवतार आहे। आणि शिवछत्रपतींचा जर भीम पराक्रम पाहिला तर खरोखरच ते शिवशंकराचे अवतार वाटतात, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही। पण हे झालं भव्य जीवनाचं। आपण जर भावजीवनाकडे गेलो तर भावजीवनात मात्र शिवछत्रपतींचं जीवन हे कोणत्या अवतारासारखं आहे, तर ते शिवशंकराच्या अवतारासारखं नाही, तर ते मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम याच्या अवतारासारखं आहे। श्रीरामाप्रमाणेच शिवछत्रपतींनी सुद्धा सगळ्या नात्यांची नीती
नीट सांभाळली, कुठंही अतिक्रम होऊ दिला नाही, कुठंही अतिक्रमण होऊ दिले नाही, आणि भव्य जीवन आणि भावजीवन हातात हात घालून प्रवास करेल, एकाच रथाची 2 चाकं असा प्रवास करेल, असं त्यांनी घडवून दाखवलं. आता शिवछत्रपतींचं भव्य जीवन कसं होतं याचा अगदी थोडक्यामध्ये आढावा घ्यायचा तर आपल्या लक्षात येतं की शिवछत्रपतींचा पराक्रमच असा होता की शिवछत्रपतींचं चरित्र लिहायला न बसलेल्या एका महान इतिहासकाराला शिवछत्रपतींच्या बद्दल विलक्षण प्रभावी असे गौरवोद्गार काढावे लागले. प्रसंगी इच्छा नसूनही काढावे लागले असंही म्हणता येईल, किंवा आपोआप ते उमलून आले असं म्हणणं अधिक उचित ठरेल. संदर्भ आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहास संशोधक जदुनाथ किंवा यदुनाथ सरकार. फार मोठी व्यक्ती. ती लिहित होती आलमगीर औरंगजेबाचं चरित्र, आणि त्याच्यातलं एका पोट प्रकरण म्हणून या मराठ्याकडं शिवछत्रपतींच्याकडं ते वळले. या सरकारांचा सगळा विश्वास फारसी साधनांच्यावर होता, बखरीवर होता, पत्रांवर होता. त्यांचा आपल्याकडच्या मराठी साधनांच्यावर काही अन्य भाषेतल्या साधनांच्यावर विश्वास नव्हता. तरी सुद्धा शिवछत्रपतींचं चरित्र जसं त्यांना त्या फारसी साधनांच्या आधारे सापडलं ते लिहिताना आणि त्याचा समारोप करताना यदुनाथ सरकारना लिहावं लागलं. शब्द बघा, हिंदूंच्या अखिल भारतीय आधुनिक इतिहासातील युग प्रवर्तक राष्ट्रपुरुष. मी शब्द पुन्हा उच्चारतो. हिंदूंच्या अखिल भारतीय आधुनिक इतिहासातील युग प्रवर्तक राष्ट्रपुरुष हे शिवछत्रपतींचं सामर्थ्य आहे. असं त्यांचं भव्य जीवन आहे. त्यांचं भव्य जीवन आणखी एका प्रकारे महत्वाचं आहे की शिवछत्रपती जे काही स्वप्न पाहत होते ते महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य करण्याचं नव्हतं, तर तुर्कस्तानातून आलेला हा जो मोगल वंश होता, ज्याचा वारस औरंगजेब होता, त्याच्या तावडीतून संपूर्ण हिंदुस्थान मुक्त करायचा, काशी विश्वेश्वर मुक्त करायचं, हे महाराजांचं स्वप्न होतं. याचा पुरावा सांगायचा तर शिवछत्रपतींचे समकालीन असे सभासद आहेत. राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून त्यांनी बखर लिहिली, त्याला सभासदाची बखर म्हणतात. त्यात ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला त्यांचं लष्करी सामर्थ्य किती होतं याचा उल्लेख करतात. विचार करा, शिवछत्रपतींचं रायगडावर राज्याभिषेक होत असताना सामर्थ्य 1,00,000 पायदळ आणि 45,000 घोडदळ अशा प्रकारचं होतं. हे लष्करी सामर्थ्य दीड भीतीच्या राज्याच्या रक्षणासाठी नव्हतं, तर ते सबंध हिंदुस्थान मोगली आक्रमणाच्या छायेतून मुक्त करण्यासाठी होतं. मला तर जाणवतं औरंगजेब नंतर दक्षिणेमध्ये आला, पण त्या औरंगजेबाचा विरोध करण्यासाठी आधी एक पायरी म्हणून आग्र्याची भेट आणि नंतर शिवछत्रपती स्वतः जर त्याला आयुष्य लाभलं असतं तर उत्तरेमध्ये गेले असते. जसा दक्षिण दिग्विजय तसा महाराजांनी उत्तर दिग्विजय केला असता आणि काशी विश्वेश्वर मुक्त केलं असतं. आणि नंतर त्यांच्या वंशजांनी मराठी साम्राज्यानं ते काम करूनही दाखवलं. भव्य जीवन. आणखीन एक मुद्दा, भव्य जीवन कुणाचं असतं तर असामान्य मानवाचं नसतं, महामानवाचं असतं. मी फरक सांगतो आपल्याला. थोरले माधवराव पेशवे अत्यंत तरुणपणी त्यांच्यावर पेशवेपदाची जबाबदारी आली. पानपतची फार मोठी जखम मराठेशाहीला झाली होती. हे सगळं भरून काढायचं काम हे थोरल्या माधवराव पेशव्यांनी केलं. पण थोरले माधवराव पेशवे असामान्य मानव होते, महामानव नव्हते. काय फरक आहे? असामान्य मानव जो असतो ते ज्या काही नीती नियम चालत आले असतात त्याच्या आधारेच आपला कारभार करतो,
पण महामानव मात्र स्वतःच्या कर्तृत्वानं नवे नियम निर्माण करतो, इतिहासाचे प्रवाह उलटून टाकतो. शिवछत्रपतींच्या भव्य जीवनाचं कारण ते महामानव आहे. काही उदाहरणं बघा ना. हिंदू एकदा धर्मांतर झालं की पुन्हा हिंदू धर्मामध्ये येऊ शकत नाही अशी धारणा होती ना. पण बजाजी निंबाळकर आणि नेताजी पालकर या दोघांना पतित परावर्तन म्हणून पुन्हा धर्मामध्ये म्हणे घेण्याचं काम शिवछत्रपतींनी केलं. ज्या कोणी शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता त्याच वृंदानं शिवछत्रपतींचं हे जे धोरण होतं घर वापसीचं, त्याला विरोध केला नसेल का? महामानवाला पारतंत्र्य कुठल्याच क्षेत्रात चालत नाही आणि म्हणून राज्य व्यवहार कोश करणं आणि आपल्या मराठी भाषा व्यवहारात घुसलेला जो फारसीचा प्रवाह होता आणि ज्यानं आपली मायबोली गढूळ होत होती ती शुद्ध करण्याचं काम शिवछत्रपतींनी केलं. दक्षिण दिग्विजयाच्या कालखंडात जिंजीपर्यंत ते पोचले आणि शिवछत्रपती शंभू छत्रपती यांच्यानंतर औरंगजेबाच्या आक्रमणाच्या काळात राजाराम महाराजांना त्याच जिंजीनं आश्रय दिला. याच्या माग महामानवाची दूरदृष्टी आहे. असे अनेक प्रसंग सांगता येतील ज्याच्यातून शिवछत्रपती कसे भव्य जीवन होते हे तुमच्या लक्षात येईल. पण गंमत बघा, एक विलक्षण गोष्ट आहे की शिवछत्रपतींचं भव्य जीवन आणि भावजीवन हातात हात घालून जातं. काही वेळात एक विलक्षण योगायोग वाटतो की शिवछत्रपतींच्या भव्य जीवनात ते अगदी गगनचुंबी यश मिळवतात आणि त्याच वेळेला त्यांच्या भावजीवनामध्ये खोल दरी वाटावी अशा प्रकारचं दुःख येतं. पण त्या दुःखावरही मात करायची आणि समष्टीच्या भल्यासाठी भव्य जीवनच अंगीकारत राहायचं, हा शिवछत्रपतींचा तुम्हाला मला वर्तमान काळातही संदेश आहे. व्यष्टी समष्टीसाठी असते, व्यक्ती देशासाठी असते, व्यक्ती समाजासाठी असते. कसा विलक्षण योगायोग बघा. शिवछत्रपतींनी जावळीचे चंद्रराव मोरे यांचा बंड मोडून काढलं आणि जावळी ताब्यामध्ये घेतली. भव्य जीवन. पण त्याच्या पाठोपाठ त्यांच्या कानावर वार्ता आली की त्यांचे सख्खे थोरले बंधू संभाजीराजे हे कनकगिरीच्या लढाईमध्ये दगा फटक्यानं मारले गेले. जावळीचा विजय भव्य जीवन आणि थोरला भाऊ गमावला भावजीवन. असेच काही प्रसंग आहेत. शिवछत्रपतींनी अफझल खान वध घडवला, खरोखर गगनभेदी पराक्रम केला. पण त्या भव्य जीवनाच्या आधी काही दिवस शिवछत्रपतींच्या अत्यंत आवडत्या पत्नी, ज्या दोघांचा तरुण वयामध्ये सुखाचा मस्त भोवरा गुंगला होता, अशा प्रकारच्या सईबाई शंभू राजांची आई ही देवाघरी निघून गेली होती. अफझल खान वध, भव्य जीवन, सईबाईंचा मृत्यू, आधी भावजीवन. शिवछत्रपतींनी सुरत लुटली, सुरत ताब्यात घेतली, कारण औरंगजेबाने त्याच्या आधी स्वराज्यात घुसून फार मोठी हानी केली होती. त्याचा बदला औरंगजेबाची तिजोरी असणारी सुरत लुटण्याचं काम छत्रपतींनी केलं होतं. भरपूर धनसंपत्ती मिळाली होती, एक मोठा विजय मिळवला होता आणि परत येत होते भव्य जीवन. आणि कानावर बातमी आली की त्यांचे वडील शहाजीराजे रानावनामध्ये शिकारीला गेला असताना घोड्याचा पाय जाळीमध्ये अडकला. शहाजीराजे घोड्यावरून खाली आले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. भव्य जीवन, भावजीवन. आग्र्याहून सुटका. अफझल खान वधापेक्षाही मोठा पराक्रम, आग्र्याहून सुटका. त्या औरंगजेबाच्या तावडीतून कोणीही सुटलेलं नाही. त्याच्या नात्या गोत्यातली माणसंही सुटलेली नाहीत. त्याच्या तावडीतून सुटका फक्त बुद्धी चातुर्यानं. महाराजांनी ती केली, मोठं यश मिळवलं, परत आले. पण परत आल्यानंतर काही महिने
आपल्या मुलाची, युवराजाची, शंभूराजाच्या अपघाती मृत्यूची बातमी त्यांना उठवावी लागली. आपल्या आईला म्हणजे जिजाबाईला त्यामध्ये सामील करून घ्यावं लागलं. आणि जवळजवळ 2-2.5 महिने महाराष्ट्रातले अनेक जण येऊन त्या माता पित्याचं सांत्वन करत होते. आपला मुलगा युवराज जिवंत आहे माहिती होतं, पण त्याला सुरक्षित परत येता यावं म्हणून खोटी बातमी उठवली होती. काय मनावर दगड ठेवला असेल? आग्र्याहून सुटका. आणि अखेर शिवछत्रपती राज्याभिषेक झाला, हिंदू पद पादशहा झाला, प्रभू रामचंद्रासारखा आता राज्याभिषेक झाला. पण राज्याभिषेकाच्या आनंद घडीच्या पाठोपाठ 11व्या दिवशी जिजाऊ त्यांची आई देवाघरी निघून गेली. जणू काही आपला मुलगा हिंदुपद पादशाह होण्यासाठी तिनं डोळ्याच्या संपुटामध्ये प्राण आणले होते आणि राज्याभिषेक झाल्यानंतर मोठ्या सुखानं प्राण सोडले. भव्य जीवन आणि भावजीवन. भव्य जीवनासाठी आपल्या भावजीवनाचा होम करायचा. गरुड झेप घेताना घरट्यातली नाती गोती संपवायची. हे आणखी काही थोड्या वेळात आपल्याला समजावून सांगतो. कसं असतं बरं भावजीवन? तर भावजीवनाचे जवळजवळ 7 पैलू असतात. त्यामध्ये काही वैयक्तिक असतात आणि काही व्यक्तीबरोबर समाजाचे असतात. मात्र ते भव्य जीवन नसतं. असलं तरी त्यात वैयक्तिकतेचा अंश जास्त असतो. कोणती असतात भावजीवनाची नाती? शिवाजी महाराज पुत्र होते, शिवाजी महाराज बंधू होते, शिवाजी महाराज पती होते, शिवाजी महाराज पिता होते. भावजीवनाची 4 नाती. आणखी 3 नाती आहेत. एक नातं आहे मित्राचं, एक नातं आहे नेत्याचं आणि एक नातं आहे भक्ताचं. थोडक्यात 7 नाती झाली. या 7 नात्यामध्ये अनुभव घेताना शिवछत्रपतींना काय काय जाणवलं? मगाशी म्हटल्याप्रमाणे मोठा विषय आहे, पण ईश्वर दर्शन घडवताना मी एकेका वाक्यात तुमच्या लक्षात आणून देतो. शिवछत्रपतींना पुत्र म्हणून फार मोठी माया लाभली की जिजाऊ आईसाहेबांची. पण परिस्थितीच अशी विचित्र होती की मनात असून सुद्धा दोघांच्याही शहाजी राजांचं प्रेम पुत्र म्हणून शिवछत्रपतींना जेवढं पाहिजे होतं तेवढं मिळालं नाही. पुत्र बंधू या नात्यानं काय झालं? थोरला बंधू संभाजी राजा हा मगाशी मी सांगितलं पण कनकगिरीच्या लढाईमध्ये दगा फटकाने मारला गेला होता. असं आपल्याला वाटतं की थोरल्या भावानं वाट दाखवावी आणि धाकट्या भावानं पाठीशी उभं राहावं. शिवछत्रपतींचा एक पाठचा भाऊ होता, त्याचं नाव व्यंकोजी राजे. व्यंकोजी राजे शहाजी राजांच्या बरोबरच होते. व्यंकोजी राजे आदिलशाहीच्या नोकरीत होते. राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयामध्ये शिवछत्रपतींनी व्यंकोजी राजांची परोपरीनं समजूत घालायचा प्रयत्न केला. 7 दिवस समजूत घालायचा प्रयत्न केला, पण समजूत पटली नाही. आणि एक दिवस व्यंकोजी राजे उठून वाटाघाटी तोडून थोरल्या भावाचा अपमान करून निघून गेले. तरी शंभूराज त्या व्यंकोजी राजांना आपल्या भावाला भावजीवनासाठी शिवछत्रपतींनी क्षमा केली आणि हंबीरराव मोहित्यांना सांगितलं की त्यांनी आगळी केली तर त्यांना शिक्षा करा, नाहीतर तेही आपले भाऊ आहेत, ते हे मराठी रक्त आहे, झिंजीच्या परिसरात त्यांचं राज्य राहू दे. पण इथं भव्य जीवन भावजीवनाचा सुंदर संगम येतो आणि शिवछत्रपतींच्या मुखी शब्द येतात, काय निमित्त पळाले. आम्ही त्यांच्याकडे वडिलांच्या हातची वस्तू म्हणून बिरुद मागितली, वडिलांच्या हातची वस्त होते म्हणून मागितली, द्यायची नव्हती तर न देणे, पण उगाच उठून पळून गेले. धाकटे ते धाकटे आणि बुद्धी धाकुटिया ऐसी केली. त्या वाक्यामध्ये भव्य भावजीवनाचा सुंदर गोफ आहे. पती म्हणून शिवछत्रपतींना सुख लाभलं का?
मगाशी मी साईबांचा उल्लेख केला. ती गोष्ट अगदी खरी आहे. शिवछत्रपतींचा शंभूराजांचा संसार विलक्षण होता, भाव सुंदर होता, पण दैवाला नाही तो पावला. शंभूराजे पोरके राहिले, सईबाई निघून गेल्या आणि नंतरच्या कालखंडात सोयराबाईंनी, इतिहासात फार जात नाही, पण सोयराबाईंच्याकडून शिवछत्रपतींना ज्या प्रकारचं सहकार्य सहयोग हवा होता तो लाभला का? तुम्ही इतिहासाची पानं चाळा, मला त्यावर जास्त बोलायला नको. पुत्र, बंधू, पती आणि पिता, एक वेगळी गोष्ट मी तुमच्या लक्षात आणून देणार आहे. दक्षिण दिग्विजयाच्या वेळा शिवछत्रपती जेव्हा तिकडे गेले, त्या दिलेर खानानं स्वराज्याला धक्का लावलेला नाही. त्याचं एक कारण शंभूराजे त्यांच्याकडे गेले होते. आज विचार मनात येतो, काही संशोधन याला अनुकूल आहे की शंभूराजे जे मोगलांच्याकडे गेले, तो शिवछत्रपतींचा आणि शंभूराजांचा फक्त दोघांचाच एक विलक्षण व्यूह तर नव्हता ना, ज्याचा पत्ता दिलेर खान, औरंगजेब कुणालाही लागला नाही. याच्यावरही विचार करा. पण शंभूराजे 1 वर्ष मोगलांच्याकडे होते, याच्याबद्दल शिवछत्रपतींना अनेकांच्याकडून अपशब्द ऐकावे लागलेले आहेत. माघारी भव्य जीवन आणि भावजीवन असंच पुढे आहे. अगदी 2-3 मिनिटांमध्ये सांगतो. मित्र, शिवछत्रपतींचे मित्र कसे होते? तानाजी मालुसरे डोळ्यासमोर आणा. तानाजी मालुसऱ्यांचा आत्मयज्ञ शिवछत्रपतींना काय त्रास देऊन गेला असेल. जेव्हा त्या राज्याभिषेकाच्या वेळा त्या सिंहासनाच्या पायऱ्या चढत होते, त्या शिवछत्रपतींच्या मनात विचार आला असेल, त्यातल्या प्रत्येक पायरीवर माझ्या मित्राचं रक्त सांडलंय. मग तो बाजीप्रभू देशपांडे असेल, तो मुरार बाजी असेल, तो सूरराव काकडे असेल, तो तानाजी मालुसरे असेल आणि चटका लावणारा प्रतापराव गुजर असेल. प्रतापराव गुजरानं तर आपल्या स्वभावामधल्या सद्गुण विकृतीनं अत्यंत मोठी चूक केली. ते म्हणजे त्यानं बहलोल खानाला सोडून दिलं. बहलोल खानाला कैद करायला सांगितलेलं होतं, पण बहलोल खानाला सोडून दिलं. चला काय निमित्त केला, हा प्रश्न विचारावा लागला. आणि मानी स्वभावाच्या प्रतापराव गुजरानं फक्त 6 सरदारांच्या बरोबर हजारो सैनिकांच्यावर तुटून पडून खगसात जळाले, अभिमानी वणव्यात अशी स्थिती केली. हे भावजीवन राज्याभिषेकाच्या आधी काही काळ घडलेला आहे. आणि शेवट सांगतो, आज ज्याचा उल्लेख रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेच्या वेळेला स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी केला, तो विषय खास लक्षात घेऊन थांबूया. शिवछत्रपती श्रीमंत योगी होते, भक्त होते. त्यांना खरोखरच जेव्हा ते श्रीशैल मल्लिकार्जुनला गेले होते, तेव्हा ते उपवास करत होते. ते शरीर शुद्धी मनशुद्धी करत होते. स्वतःला तरी गाभाऱ्यामध्ये एका अर्थानं कोंडून घेतलं होतं. आणि शिवछत्रपतींच्या मनात विचार आला होता, वय त्यांचं 48 आहे त्यावेळेला फक्त, पण हिंदुपत पातशाही उभी राहिली, 4 बादशाह्या दबवल्या, दुनियेस दिपवलं. असं शिखरावर असतानाच आपण आपलं मस्तक शिवशंकराला अर्पण केलं, तर नवविधा भक्तीतलं आत्मनिवेदन आत्मसमर्पण होईल. भव्य जीवन भावजीवन. रघुनाथ पंत हनुमंतींनी समजूत घातली आणि शिवछत्रपतींनाही जाणवलं की असं माझं शिरकमल महादेवाला अर्पण करण्यापेक्षा हर हर महादेव म्हणत रणांगणामध्ये शिरकमल अर्पण करणं ही खरी शिवपूजा आहे. भावजीवन आणि भव्य जीवन. अखेरीस रामदास स्वामींचे शब्द वेगळ्या अर्थानं करायत. शिवरायाचे 8वावे रूप, शिवरायाचा 8वावा प्रताप,
शिवरायाचा 8वा साक्षेप भूमंडळी. शिवछत्रपतींचं भव्य जीवन म्हणजे प्रताप आहे, पण त्यासाठी त्यांनी साक्षेप केला आणि तो साक्षेप करून आपल्या भाव जीवनाचा होम केला. तुम्हाला मला श्रीमंत योगी शिवछत्रपती आणि प्रभू रामचंद्र यांनी मर्यादा पुरुषोत्तम व्हायचा वारसा दिलाय. माझ्या तरुण मित्रांनो, हा मर्यादा पुरुषोत्तम होण्याचा वारसा शिवछत्रपतींचा आणि आधी प्रभू रामचंद्रांचा आपण जपूया, जोपासूया, वाढवूया. हेच तुमचं माझं परम कर्तव्य आहे. नमस्कार.